तुम्हाला काय वाटतं की पोल्ट्री व्यवसाय म्हणजे फक्त पिल्लं आणायची आणि काही दिवसात लाखो रुपये कमवायचे? जर तुम्हाला असं वाटत असेल ना, तर पहिल्यांदा सावध व्हा. कारण ज्या गणिताला तुम्ही नफा समजताय, तर तेच गणित तुम्हाला देशोधडीला लावू शकतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 4 चुका पाहणार आहोत की ज्या चुका जर तुम्हाला समजल्या तर नक्कीच तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचवू शकाल. नमस्कार मित्रांनो, मी मंगेश पाटील, पोल्ट्री हेल्थ आणि मॅनेजमेंट एक्सपर्ट. तुमचं स्वागत करतोय आपल्या या वारणा पोल्ट्री फार्म ह्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस हा खूपच महत्त्वाचा आहे, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत पोल्ट्री फार्ममधील चुकीचं नियोजनाचा अभाव, कोंबड्याबद्दलचे गैरसमज आणि फायद्याचं चुकीचं गणित. विषयाला सुरुवात करण्याआधी एक शब्द समजावून घेऊया: रियालिटी चेक. म्हणजेच कागदावरचं गणित आणि जमिनीवरचं वास्तव यातला फरक. पोल्ट्रीत लोक कागदावरती करोडपती होतात, पण वास्तवात मात्र पहिली चुकीची स्ट्रॅटेजी. कोणताही व्हिडिओ बघून लोक बॅकग्राऊंड न बघता फॉलो करतात. काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बघितला होता. तो म्हणत होता की एका कोंबडीची 10 पिल्ली, 10 पिल्लीची 100 पिल्ली आणि त्या 100 पिल्ल्यांची हजारो कोंबड्या. बापरे, या हिशोबानं तर आधीच्या लोकांनी झक मारली म्हणायची. मित्रांनो, खरं तर निसर्ग असा काम करत नाही. कोंबडी कधीतरी आजारी पडते, कधी पिल्लांची वाढ खुंटते, अशा बऱ्याच गोष्टी तिच्यासोबत घडत असतात. हे आभाळ फाटल्यासारखे आकडे सांगणे सोपं आहे, पण हे निभावणं खूपच कठीण असतं. सांगणारे सांगून जातात आणि फसतो मात्र आपण. दुसरी चूक: नियोजनाचा अभाव. नियोजन करत असताना, संगोपन करत असताना आपल्याला जर प्रश्न पडत नसतील, जसं की बॅच कधी घ्यायची आणि कधी नाही, खाण्यापिण्याचं त्यांचं वेळापत्रक कसं पाहिजे, माझ्या कोंबड्यांना मार्केटमध्ये रेट कधी मिळेल, त्यांचं डे टू डे नियोजन कसं पाहिजे, असे जर प्रश्न आपल्याला पडत नसतील तर साक्षात देवसुद्धा आपला व्यवसाय वाचू शकणार नाही. पण मित्रांनो, देवाला दोष देण्यापेक्षा जर आपण विज्ञानाची आणि योग्य नियोजनाची साथ घेतली तर अपयश येण्याचा प्रश्नच उरत नाही. पण अनेक जण मला विचारतात की मग हे नियोजन शिकायचं तरी कुठं? म्हणूनच त्यासाठी तुमच्यासारख्या धडपडणाऱ्या पोल्ट्री पालकांच्यासाठी मी माझ्या अनुभवातून या 2 मार्गदर्शिका अतिशय सोप्या भाषेमध्ये बनवलेल्या आहेत, ज्यामध्ये पिल्लांच्या आणण्यापासून ते त्यांच्या विक्रीपर्यंत डे टू डे नियोजन कसं असतं तर ते दिलेलं आहे, जेणेकरून तुमच्या व्यवसायाला कोणाचीही नजर लागणार नाही आणि नुकसान तर अजिबात होणार नाही. तिसरी चूक: एक गैरसमज. कोंबड्या काहीही खातात. बऱ्याच जणांना वाटतं की उष्ट खरकाटं टाकलं की कोंबड्या किलोने वाढतात. जर असं असेल तर सर्वांनीच हा धंदा केला असता. पोल्ट्री हा व्यवसाय आहे, तो विज्ञानावर चालतो, केवळ वेस्टेजवरती नाही. जोपर्यंत हे समजतं तोपर्यंत आपला वेळ, आपला व्यवसाय आणि आपले सर्व पक्षी हे सगळं वाया जातं. चौथी चूक: फायद्याचं चुकीचं गणित. लोक म्हणतात की कोंबडी 150ला वाढवली आणि 1000 रुपयाला विकली. सगळं ठीक आहे हो, पण मधला जो वेळ आहे, कष्ट आहे आणि मजुरी, हे कोण मोजणार? असो, ज्याला व्यवसायातील हे खरेदी विक्रीचं गणित जमलं तोच खरा व्यावसायिक. बाकी सगळे कागदावर गणित करून करून कागदाची पानं आणि पेनाची शाई संपवणारे. काही दिवसापूर्वी एक घटना घडलेली तुम्हाला सांगतो. मला एका मित्राचा फोन आला होता. त्याला वाटत होतं पोल्ट्री म्हणजे काय, रॉकेट सायन्स थोडी आहे. मी यूट्यूब इंस्टावरती बघून मास्टर झालोय. पण जेव्हा गणित फसलं तेव्हा त्यांच्याजवळ असणाऱ्या 350 गावठी कोंबड्यापैकी फक्त 40च शिल्लक राहिल्या. हे ऐकून तुमच्याही अंगावरती काटे आले असतील. हे सर्व आहे तर ते कशामुळे झालं असेल? याचं खरं कारण म्हणजे माहिती मिळवण्याची आणि शिकण्याची जी त्यांची भूक होती तर त्यांनी कधीच मारून टाकली होती. अपयशाचा हा धक्का किती मोठा असू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे असं असण्यामागचं त्यांचं कारण काय असेल, तर यांच्या डोक्यावरती पगडा होता, तो म्हणजे यूट्यूबवरती भंगडबाजी करणाऱ्या आणि वाटेल त्या थप्पा मारून चुकीचं गणित सांगणाऱ्या लोकांचा. म्हणूनच आज मी तुम्हाला एक बोनस टिप देणार आहे की कधीही एकाच वेळी मोठी स्वप्न पाहू नका. हजारो पिल्लं टाकायची नाहीत, तर आधी 50 किंवा 100 पक्षावरून सुरुवात करायची. अनुभव घ्यायचा आणि मगच मोठ्या गणिताच्या नादाला लागायचं आणि मगच म्हणायचं नाद करती काय. थोडक्यात जर सांगायचं झालं तर आपण पाहिलेले 4 मुद्दे जरी तुम्ही समजावून घेतले तर तुमचा पोल्ट्री फार्म तोट्यात जाणारच नाही. पोल्ट्री हा मेहनतीचा आणि अभ्यासाचा व्यवसाय आहे. तर चला मित्रांनो, आज आपण काय काय पाहिलं याचा सारांश पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा काय तर चुकीचं प्लॅनिंग अजिबात करायचं नाही. प्रत्येक बॅचची पद्धतशीर नियोजन करायचं, विज्ञानावरती विश्वास ठेवायचा आणि फायद्याचं खरं गणित काय आहे तर हे मांडायला शिकायचं.
हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान, जय किसान.